स्तनाचा आकार केवढा आहे त्याच्यावर दूध सुटण्याचं वगैरे काही नसतं. बाई बारीक असेल किंवा बाई जाड असेल त्याच्यावरही दूध सुटण्याचं अवलंबून नसतं. त्यांनी सांगितले की आईचा आहार बदललाय म्हणून त्याला डिसेंट्री लागली दुधावर. मला असं वाटत नाही. एका विशिष्ट मातेचं दूध पौष्टिक असतं, एका विशिष्ट कमी पौष्टिक असतं, किंवा मग ती अमुक अमुक खाते म्हणून ती जास्त पौष्टिक देते दूध, असं काय असतं? चुकीची गोष्ट आहे. जेव्हा मूल तुम्ही अंगावरचं बंद होतं तेव्हा नॅचरली ब्रेस्ट साईज नॉर्मलवर येतो. जी बाळं जास्त काळ दूध पितात त्यांचे ओठ मोठे होतात किंवा दात पुढे येतात. चुकीची गोष्ट आहे. चेटकिणीचं दूध हा काय प्रकार आहे? ऐकतो बऱ्याच. आईला चिकटपट्टी लावावी लागत नाही, आईला कडू लावावं लागत नाही, तोंडाला काहीही करावं लागत नाही. आणि बरेच वेळा काय करतात, त्या दाया असतात त्या पिळतात दूध आणि दूध काढून टाकतात आणि मग कधी कधी गळू होतं तिथे. किती वर्षांपर्यंत आपण दूध द्यायचं बाळाला? हा चुकी. आणि बाटलीने दूध देणं तर चुकीचंच आहे, कारण बाटलीचे बरेच दुष्परिणाम आहेत. नमस्कार, मी प्रदीप शिवगण. बॅक टू बेसिक जो मुदातच या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्याकडे पाहुणे आहेत, ते प्रख्यात आणि ज्ञात असे ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉक्टर शरद प्रभुदेसाई. सर, स्वागत आहे तुमचं कार्यक्रम. नमस्कार. आजचा जो आपला विषय आहे सर, तो स्तनपानाविषयी आहे. खरं तर बाळ, माता, आई या संदर्भात अनेक विषय आहेत, त्याच्यावरची पुस्तकं तुमची प्रसिद्ध आहेत. खरं तर याच्याबद्दल बरेच व्हिडिओज प्रसिद्ध आहेत, अनेक प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी खोलात गेलं तर मॅमरी ग्लँड वगैरे वगैरे इथपर्यंत जाणार आहे. पण आपला कार्यक्रम आहे तो बॅक टू बेसिक, अत्यंत साधे सामान्य प्रश्न लोकांना जे पडतात बरोबर त्याबद्दल चर्चा करणारा हा आपला कार्यक्रम आहे. तर स्तनपान, किंवा आपण म्हणू की आई, एकदम साध्या भाषेत की आईच्या अंगावरचं दूध बाळाला आपण आई देत असते, त्यावेळी बाळ, आई आणि या संदर्भातले प्रश्न आहेत. असं म्हटलं जाते सर की बाळ जन्माला आल्यानंतर लगेच जास्तीत जास्त लवकर त्याला म्हणजे आईचं दूध दिलं पाहिजे, तर याचं कारण काय? याचं कारण म्हणजे असं आहे की बाळ जन्माला आलं की लगेच रडतं आणि मग ते ह्या जन्म होण्याच्या प्रोसेसमध्ये फार दमलेलं असतं. पहिल्या सुरुवातीला ते रडतं जोरात आणि नंतर काही वेळाने ते झोपी जातं. मग त्याच्यामध्ये काय होतं, जर ते त्या रडण्याच्या वेळेला जर अंगाला दिलं नाही किंवा स्तनपानासाठी सुरुवात केली नाही, तो जो त्यावेळेला ते जोरात चोखतं आणि ती चोखण्याची प्रतिक्षिप्त क्रियेमुळे दूध लवकर सुटण्याची प्रक्रिया सुरू होते. कारण हा जो आहे हाच एक त्याचा प्रोत्साहन बिंदू आहे की ते चोखणं, त्यामुळे लवकर दूध सुटणं. तसंच त्या बाईच्या स्तनातून कोलेस्ट्रम नावाचं दूध येत असतं, घट्ट दूध, त्याला चीक म्हणतात. हां, आणि ते मुलाला फार गरजेचं असतं. नंतर काय होतं, ह्या 2 दिवसामध्ये मूल जास्त वेळ झोपतं, त्यामुळे जितक्या वेळा रडेल तितक्या वेळा त्याला दुधाशी घ्यायचं. त्यामुळे काय होतं, हा जो स्टिम्युलस आहे, हा प्रेरणा आहे, ही जास्तीत जास्त मिळते आणि जास्तीत जास्त दूध सुटायला लागतं आणि ते मुलाच्या फायद्याचं असतं. म्हणून लवकरात लवकर दूध द्यावं, कारण 2 दिवसामध्ये मूल जास्त वेळ झोपत असतं. आपल्याला मूल रडण्याचं फार कमी वेळा मिळतं आणि ते जे वेळ असतो तो आपण त्याचा फायदा घ्यायचा असतो. तो कशासाठी, तर दूध लवकर सुटण्यासाठी. आपोआप दूध 2 दिवसानंतर दूध सुटायला लागतं आणि पुरेसं दूध 2 दिवसानंतर सुटू लागतं. आणि पहिल्या 2 दिवसामध्ये मुलाला जास्त दुधाची गरजच नसते. जेवढं दूध मिळतं, कोलेस्ट्रॉल आपण म्हणतो, तेवढ्यावर मुलाची भूक भागत असते. तेव्हा पहिल्या 2 दिवसाची काळजी करायची गरज नाही. आपल्याला काळजी पुढची आहे आणि पुढे दूध जास्त नीट सुटण्यासाठी आपण हे करायचं असतं. म्हणजे आम्ही सांगतो की जर नॉर्मल डिलिव्हरी असेल, सिझेरियन नसेल, तर मुलाला लवकरात लवकर म्हणजे अर्ध्या तासाच्या आत स्तनावर द्या. आणि जर सिझेरियन असेल तर मुलाला 1 तासात द्या. खरं म्हणजे काही वेळेला म्हणजे हे प्रेक्षकांना ऐकून जरा थोडेसे प्रेक्षक आश्चर्यचकित होतील की ती आई शुद्धीवर येण्याच्या आधीच जरी स्तनावर मुलाला दिलं तर ते ओढल्यामुळे ती प्रेरणा मिळू शकते, असं बोललं जातं. तेव्हा त्यालासुद्धा उशीर नको. बरेच वेळा काय होतं की सिझेरियन झालं की स्तनपान उशिरा देण्याची पद्धत आहे. का, ताईला त्रास असतो, तिला दुखत असतं. बरोबर आहे, म्हणजे हे चूक नाही, तिला दुखत असतं, तिला त्रास असतो. पण जर ह्याच्यामध्ये उशीर झाला तर दूध सुटायला वेळ लागतो. म्हणून
सिझेरियन झालं काय किंवा नॉर्मल डिलिव्हरी झाली काय, दूध हे लवकरात लवकर मुलाला द्यावं, स्तनाशी मुलाला लवकरात लवकर घ्यावं. त्यामुळे दूध लवकरात लवकर सुटण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याला लेट डाऊन रिफ्लेक्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात. दूध पाझरण्याची प्रतिक्षिप्त क्रिया. हां, आता हे ऐकून क्युरियोसिटी म्हणून की ते मुलाला दूध ओढायचं किंवा चोखायचं कळतं आपोआप कळतं. ती नॅचरल इन्स्टिंक्ट आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे ती. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला नाही. थोडंसं करायचं म्हणजे काय, त्यावेळेला त्या दूध कसं द्यायचं तोंडामध्ये, म्हणजे ते बोंड कसं तोंडात द्यायचं हा एक जरा प्रश्न असतो. ते मुलाच्या या तोंडाच्या इथे लावलं ते स्तनाचं बोंड, की मूल आपोआप आपलं तोंड वळवतं आणि ते आपलं बोंड तोंडात घेतं आणि तीच प्रक्रिया सुटण्याची सुरू होते. अर्थात हे मुलं जे लहान असतात, कमी दिवसाचे असतात, कमी वजनाचे असतात, त्यांना हे शक्य नसतं. त्यांच्या बाबतीत हे मी सांगतो हे खरं नाही. त्याला वेगळ्या प्रकारे आपल्याला हे करावं लागतं. ती वेगळी प्रक्रिया आहे ती. हो सर, म्हणजे बाळ दूध पित नसेल किंवा तुम्ही म्हटलं तसं थोडंसं वीक असेल तरीही आईच्या स्तनातून दूध येऊ शकतं. येस, दूध आईच्या स्तनातून त्याला स्टिम्युलस द्या. आता बाळ जर दूध पित नसेल, ओढत नसेल, मूल लहान कमी दिवसाचं आहे, तर आम्ही काय करतो, ब्रेस्ट पंप अवेलेबल असतात, ब्रेस्ट पंप मिळतात. ते ब्रेस्ट पंप लावले की जी प्रतिक्षिप्त क्रिया तुमच्या चोखण्यामुळे होते, तीच प्रतिक्षिप्त क्रिया त्या पंपामुळे होते आणि दूध सुटायला मदत होते. हां, पण सर सुरुवातीच्या काळात जेव्हा पंप उपलब्ध नव्हते किंवा असं, तेव्हा असं होत होतं तेव्हा हाताने काढायचं दूध आणि द्यायचं. हाताने काढायची पण क्रिया असते, तसं काही प्रॉब्लेम नाही. ते एक वेगळी प्रोसिजर आहे. हाताने बरोबर दाबून ते काढू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. ते पण तसं पण आहे, पण ते जरा त्रासदायक आहे. म्हणून पंप सोपं, माणूस कसा जास्त आरामदायी बघत असतो गोष्टी, त्यामुळे हाताचं कठीण झाल्यानंतर माणसाने पंप ही संकल्पना शोधून काढली. आता हे दूध सुटण्याविषयी आपण बोलत होतो सर, तर मी या मुलाखतीसाठी जेव्हा अभ्यास करत होतो तर मी माझ्या घरी माझ्या बायकोला विचारत होतो किंवा आणि कोणाला विचारत होतो, तर एक कॉमन प्रश्न आला जो तुमच्यासमोर मुद्दाम मांडतोय, तो स्त्रियांचा प्रश्न डायरेक्ट आहे तसाच्या तसा, की दूध सुटणं किंवा दूध किती प्रमाणात येणं यासाठी त्या स्त्रीचा स्तनांचा आकार म्हणजे ब्रेस्ट काय म्हणू आपण त्याला, साईज ऑफ ब्रेस्ट, आकार, बरोबर आहे तुम्ही म्हणतात, निपलचं साईज वगैरे हे मॅटर करतं. त्याचा काही संबंध नाही. स्तनाचा आकार केवढा आहे त्याच्यावर दूध सुटण्याचं वगैरे काही नसतं. स्तन बोंड मात्र असतात, ती बोंड मात्र बाहेर आलेली असायला पाहिजेत. काही वेळेला बोंड ती आत गेलेली असतात, मग त्याला वेगळ्या पद्धतीने ती बोंड बाहेर काढण्याची आपण करू शकतो. म्हणजे एक सिरिंज लावायची, ओढायचं, आणखीन ती बोंड तसंच केलं तर बाहेर येऊ शकतात. फक्त बोंड आत असतील तर मूल दूध नीट घेऊ शकत नाही, त्यामुळे दूध मिळत नाही. दूध कमी तयार होतं असं नाही त्याच्यामुळे. हां, म्हणजे दूध तयार होण्याचा गोष्ट ही स्तनाच्या आकारावर मुळीच अवलंबून आहे. हां, हे निश्चित. किंबहुना दुसरी एक गोष्ट, बाई बारीक असेल किंवा बाई जाड असेल त्याच्यावरही स्तन सुटण्याचं काही आपलं दूध सुटण्याचं अवलंबून नसतं. म्हणजे बाई अतिशय, आम्ही अशा बघितल्या आहेत किरकोळ बायका आहेत, म्हणजे त्यांचं वजन हार्डली 35-40 किलो असतं, म्हणजे याला मूल कसं झालं हाच प्रश्न असतो. आणि त्या बायकांनाही चांगलं दूध सुटतं. उलट मोठ्या त्या बाकी जाडजूड बायका असतात त्यांच्यापेक्षा त्या मुलाला दूध त्यांचं दूध भरपूर असतं त्यांना, आणि प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे त्याच्याशी बाईचा साईज आणखीन स्तनाचा साईज ह्याच्याशी काही संबंध नाही. आपल्याकडे काय होतं, खेडेगावामध्ये किंवा अशिक्षित बायकांच्यामध्ये पूर्वी एक असं गणित ठरलेलं होतं. काय गणित? 18व्या वर्षी मुलीचं लग्न होणार नाही, त्याच्या आधी पण होत असत पूर्वी. त्याच्यानंतर मुलीला 1 वर्षाच्या आत मूल झालंच पाहिजे, आणि मूल झाल्यानंतर त्या मुलाला अंगाचं दूध द्यायलाच पाहिजे. हा ठोकताच होता. त्यामुळे तुम्ही बरेच वेळा बघितलं तर अजूनही आपल्याकडे प्रसूती तज्ज्ञ ह्याबद्दल, म्हणजे ब्रेस्ट फिडिंगबद्दल किंवा स्तनपानाबद्दल गरोदरपणी बायकांना फार उपदेश किंवा फार त्यांचं प्रबोधन करताना दिसत नाहीत. अर्थात ही शोकांतिका आहे, हे चांगलं नाही. पण हा मुद्दा सर फारच महत्त्वाचा आहे. त्या बाईला प्रचंड इच्छा असेल किंवा जे मेंदू चालू असेल तर सिक्रेशन होतं, म्हणजे दूध येतं, आपोआप येणार दूध. आणि दूध सुटण्याला कोणतंही औषध नाही. दूध सुटण्याला औषध एकच, ते म्हणजे बाईने वारंवार आपल्या स्तनाशी मुलाला घेणं. तो जो स्टिम्युलस असतो, ती जी प्रेरणा असते, त्या प्रेरणेमुळेच दूध सुटत असतं.
याच सर गोष्टीशी धरून एक प्रश्न आहे की एका विशिष्ट मातेचं दूध पौष्टिक असतं, एका विशिष्ट कमी पौष्टिक असतं, किंवा मग ती अमुक अमुक खाते म्हणून ती जास्त पौष्टिक देते दूध, असं काय असतं? नाही, जनरली असं नाही, पण मातेच्या आहारावर हां. दुधाची कंटेंट निश्चित बदलतात. आता त्याच्यातही फार तथ्य आहे असं नाही, कारण आपण बरेच वेळेला गरीबात गरीब बाईचं मूल बघतो आणि ती स्तनपान करत असते आणि ते मूल अतिशय हेल्दी असतं, काही प्रॉब्लेम नाही. याचा अर्थच असा की तिचं जे काही अन्नात याच्यातले पौष्टिक द्रव्य असतात ती दुधामध्ये मुलाची गैरसोय म्हणून ती जास्तीत जास्त दुधामध्ये जात असतात. त्यामुळे बहुतेक वेळेला अशी मुलाची प्रॉब्लेम येत नाही, बहुतेक वेळा. पण तरीही मातेचा आहार नीट असणं, तिच्यामध्ये कोणतीही कमतरता, कोणत्याही अन्नद्रव्यांची कमतरता असता कामा नये, ह्याच्याबद्दल आपण दखल घेतलीच पाहिजे. परवा मी एक अशी गोष्ट ऐकली की मुलाला डिसेंट्री लागली आणि मी डॉक्टरकडे गेले, बालरोग तज्ञ. त्यांनी सांगितले की आईचा आहार बदललाय म्हणून त्याला डिसेंट्री लागली दुधावर. ते खरं? मला असं वाटत नाही. अच्छा. असं काही मला वाटत नाही. काही वेळेला जर जुलाब भरपूर असतील तर दुधामधला लॅक्टोज नावाचा पदार्थ असतो, तो पचत नाही मुलांना, म्हणून लॅक्टोज इंटॉलरन्सने जुलाब होतात. पण ह्याच्यात काही फार मला तथ्य वाटत नाही. तेलकट खाल्लं की मला तथ्य वाटत नाही काही सुद्धा. नाही, किंबहुना काही वेळेला जुलाबामध्ये पहिल्या 2 दिवसातच दूध अंगाचं बंद केलं जातं. ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे. भरपूर दूध द्यावं. मी तर सांगतो, मुलांना जुलाब झाले तरी भरपूर दूध द्या, कारण त्याच्यातून त्या मुलाला पाणी मिळत असतं, त्यातून त्याला अन्नद्रव्य मिळत असतात आणि त्याचं पालनपोषण नीट असतं जुलाब होत असताना. तर जुलाब होत असताना अननेसरी, गरज नसताना स्तनपानावर बंधन टाकणं किंवा देऊ नये असं सांगणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ते चालू ठेवावं असं माझं स्पष्ट मत आहे. हाच महत्त्वाचा मुद्दा होता माझा मगाशी बोलायचा की डिसेंट्री लागली म्हणून 2 दिवस दूध बंद ठेवलं, कारण आईने चुकीचं काहीतरी खाल्लंय म्हणून. नाही, काय गरज नाही, अजिबात गरज नाही. चटकिणीचं दूध हा काय प्रकार आहे सर? ऐकतो बरं. आता चटकिणीचं दूध म्हणजे काय असतं की जे मूल असतं, उपजले जन्म झालेलं मूल, ज्याच्या मॅमरी ग्लँड म्हणजे वक्षस्थळं चांगली डेव्हलप असतात, म्हणजे त्याच्यामध्ये दूध तयार करण्याच्या ग्रंथी असतात. मुलाच्या मी सांगतो, हे चटकिणीचं दूध हे मुलाच्या संदर्भात आहे, आईच्या संदर्भात नाही. हे महत्त्वाचं आहे सर. आता होतं काय की आईच्या पोटामध्ये मूल असतं तेव्हा त्याचे जे सगळे हॉर्मोन्स संप्रेरक असतात ते आईकडून मुलाकडेच आत गेलेली असतात. आता हा जो दूध सुटण्याचा जो सगळा विषय आहे हा संप्रेरकांचा विषय आहे, हॉर्मोन्सचा विषय आहे. आणि त्यामुळे ते हॉर्मोन्स त्या मुलाकडे गेलेले असतात आणि त्या ग्रंथी दूध तयार करतात. आणि मग ते दूध त्यामुळे काय होतात, त्या ग्रंथी सुचतात, दोन्ही वक्षस्थळं सुचतात मुलाची. आणि बरेच वेळा काय करतात, त्या दाया असतात ह्या त्या पिळतात दूध आणि दूध काढून टाकतात आणि त्याला चटकिणीचं दूध असं म्हणतात. पण हे मुलगा किंवा मुलगी कोणालाही व्हायला, मुलगीला जास्त होतं, कोणा दोघांमध्ये होतं, असं काही नाही प्रॉब्लेम. पिळून काढायचं नसतं. फार महत्त्वाची गोष्ट, हे जर जास्त पिळलं तर जास्त दूध सुटतं. म्हणजे जसं आईला आपण जास्त मूल चोखतं आणि जास्त दूध सुटतं, तसंच तिथेही होतं. जर जितकं दूध तुम्ही पिळून टाकाल तेवढं दूध जास्त सुटतं आणि त्या स्तनाचा साईज वाढतो आणि मग कधी कधी गळू होतं तिथे, असं होतं. तेव्हा काय महत्त्वाची गोष्ट अशी की असं काय झालं असेल तर कधीही ते पिळू नये दूध. आता काही वेळेला मुलगी झाली असेल तर मुलीच्या योनिमार्गामधून रक्तस्राव होतो, चिकट पदार्थ येतो, म्हणजे तो पण हॉर्मोनमुळे असतो. तो 1-2-3 दिवसात आपोआप बंद होतो. हां, म्हणजे जशी बाईंना पाळी येते तसंच तो प्रकार असतो, पण ते हॉर्मोनची लेव्हल कमी येते, काय प्रमाण कमी येतं आणि आपोआप ते बंद होऊन जातं. त्याची काळजी करायची गरज नसते. हां, सेम हॉर्मोनल प्रक्रिया आहे ती. हां. मग आता बाळ अंगावर पितंय, त्यानंतर कुठल्या दिवसापासून किंवा किती दिवसानंतर इतर काही पदार्थ, दूध दुसरीकडे देऊ शकतो आपण? असं जर दूध त्या मुलाला पुरत असेल, त्याची भूक भागत असेल तर 6 महिनेपर्यंत मुलाला काहीही द्यायचं नाही. पाणी पण. अरे बापरे. पाणीही द्यायचं नाही. फार महत्त्वाची गोष्ट. आता दूध पुरतं असं कसं समजायचं? ह्या अमक्या बाळाला दूध पुरतं आहे, त्याची भूक भागते, कसं ओळखायचं? तर पहिलं म्हणजे मूल रडल्यानंतर, भूक लागल्यानंतर त्याला दूध द्या, अंगाशी घ्या, ते दूध ओढतो, दोन्ही बाजूचं दूध द्या त्याला.
आणि दोन्ही बाजूचं दूध संपल्यानंतर काही वेळेला मुलाला नको असेल तर ते मुलं आपोआप बोंड सोडून देतं आणि त्याचं पोट भरलं. तेच दूध सोडल्यानंतर बाळ खाली ठेवल्यानंतर रडत नसेल, शांत झालं, त्याचा ढेकर वगैरे काढतो आपण नंतर, ते शांत झालं, ह्याचा अर्थ त्याचं पोट भरलं. लघवी किती वेळा होते हे बघायचं. जर मुलाला 24 तासामधून 8 ते 10 वेळा लघवीला होत असेल तर त्याचं मुलाला दूध चांगलं पुरत आहे. तिसरी गोष्ट वजन वाढ. साधारणपणे पहिल्या 10 दिवस वजन कमी होतं मुलाचं 200 ग्रॅम आणि नंतर 10 दिवसानंतर वजन वाढायला लागतं. ती वजन वाढ जर चांगली योग्य असेल, म्हणजे साधारण पाऊण किलो ते 1 किलो महिन्याला वजन वाढत असेल किंवा 15 दिवसाला अर्धा किलो वजन वाढत असेल तर मुलाला दूध पुरतं आहे असं आम्ही समजतो. सर आता तुम्ही बोलला ढेकरबद्दल, तर ढेकर काढणं कंपल्सरी? अगदी कारण दूध मूल घेत असतं तेव्हा त्याच्यामध्ये हवा जात असते पोटामध्ये. ती हवा बाहेर येण्याकरता उभं घेतलं की तोंडावर ते हवा बाहेर येते, त्याच्याबरोबर थोडंसं दूध बाहेर येतं, ते ढेकर काढलं की खाली ठेवायचं. अगदी सोपी गोष्ट आहे आणि ते केल्यामुळे उलटीचं काम नंतर झोपेत उलटी होण्याचं काय शक्यता कमी असते. त्यामुळे आपण प्रत्येक वेळा ढेकर काढावा, हे जास्त चांगलं. 6 महिने तरी काही नाही दिलं काहीही द्यायचं नाही. म्हणजे मी तर सांगतो मुलांना औषधही घेऊ नका. औषधाची फार गरज नसते. अर्थात हे जरी असलं तरी आम्ही मुलाच्या दुधामध्ये मिळणाऱ्या दुधामध्ये कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन्स कमी असतील म्हणून कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मल्टीव्हिटॅमिनचे थेंब आम्ही देतो. अर्थात मीच सांगतो मुलांना, पण त्या औषध देण्याकडे फार लक्ष देऊ नका. मुलाला दूध नीट मिळतं आहे की नाही, नीट दिलं जातं आहे की नाही वेळोवेळी, ह्याच्याकडे लक्ष द्या. औषधं द्यायला विसरलात तरी काहीही प्रश्न येणार नाही. हा जसा किमान भाग सांगितला आपण, सर किती वर्षांपर्यंत आपण दूध द्यायचं बाळाला? हां, आता काय असतं, 6 महिने पूर्णपणे अंगाचं दूध पुरत असेल तर दुसरं काही द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर काय करायचं, 6 महिन्यानंतर दुधाची क्वांटिटी, दूध कमी पडायला लागतं, दूध सुट्टं कमी. नॅचरल बाळाला जास्त लागतं की आईचं कमी होतं? बाळाला लागतं जास्ती, कारण बाळ वाढत असतं आणि त्या मानाने आईचं दूध सुटत नाही. मग काय होतं, बाळ भुकेलं राहतं. मग अशा वेळेला 6 महिन्यानंतर तुम्ही वरचं अन्न सुरू करायचं. आता वरचं अन्न म्हणजे कोणतं, तर वरण भात, चांगला भरपूर शिजवलेला वरण भात हाताने मऊ करायचा आणि भरवायचा. दुसरं बटाटा, केळं साखर घालून, मुगाच्या डाळीची खिचडी, ह्या गोष्टी पहिल्या सुरुवातीला थोड्या घालायच्या आणि त्याचं प्रमाण वाढवत जायचं हळूहळू. आता बऱ्याच वेळा काय होतं की मुलाला अंगाच्या दुधाची फार गोडी असते, त्याला तेच हवं असतं. त्यामुळे काही मुलं काय करतात, वरचं जे अन्न भरवलं असतं ते घेण्याचं टाळतात, त्यांना नको असतं ते, मग ते घेत नाहीत. माया म्हणतात की अहो घेत नाही डॉक्टर, आणि ते पोरगं रडतं भुकेलं असल्यामुळे, मग ते अंगाचं दूध देतात. मुलाला त्या दुधाचीच सवय होते अंगाच्या, मग पण दूध कमी पडतं, भूक राहत नाही आणि हे वरचं अन्न खात नाही, त्यामुळे मूल बारीक व्हायला लागतं. म्हणून तुमची जेवणाची जी म्हणजे त्याला अन्न द्यायची जी वेळ असेल त्यावेळेला त्यानं जर अन्न खाल्लं नाही तर त्याच्याऐवजी अंगाचं दूध देऊ नका त्यावेळेला. जास्त भूक लागू दे म्हणजे तो खाईल, ते खाणार तो, ते खाल्ल्यानंतर मग दूध द्या तुम्ही. अर्थात हे हळूहळू प्रक्रिया आहे. हे 6 महिने झाले की दुसऱ्या मिनिटाला ही प्रक्रिया होत नाही. नाही पण सर काही बाळ 3-3 वर्ष दूध पितात. बरोबर आहे ना, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, 3 वर्ष प्याले, पण किती वेळा पितात हा महत्त्वाचा आहे. जर इतरही अन्न त्याने खायला, जर ती सारखी दूध पित असतील आणि अंगाच्या दुधावरच राहत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणून सांगतो तसं की एक वर्षापर्यंत दूध हळूहळू कमी करायचं. 1 वर्षानंतर रात्रीचं दूध अंगाचं बंद करायचं. म्हणजे मूल झोपलं की झोपताना दूध द्यायचं, झोपून उठल्यावर द्यायचं, झोपेत दूध द्यायचं नाही. 1 वर्षानंतर. नंतर 1.5 वर्ष झालं की मुलाला 2दा ते 3दा दूध द्यायचं, झोपताना, झोपून उठल्यावर आणि मध्ये. 2 वर्षाच्या मुलाने फक्त रात्री झोपताना एकदा दूध प्यायचं आहे. म्हणजे हे आईचं दूध ना? आईचं दूध. आणि नंतर जर त्याला हवं असेल तर तो पिऊन दे 3 वर्षापर्यंत, पण एकदाच. आणि जेव्हा आईचं दूध चालू असेल तर वरचं दूध द्यायची गरजच नाही. तसं ते काय 6 महिने झाले की बाटल्या घेऊन फिरत चुकी, आणि बाटलीने दूध देणं तर चुकीचंच आहे, कारण बाटलीचे बरेच दुष्परिणाम आहेत. अच्छा, पण ते सर वरती मग चुकीचं आहे सगळं. बाटलीचं ज्या प्रकारे स्वच्छता पाळायला पाहिजे तशी आपण पाळू शकत नाही. बाटली उकळवायला लागते 20 मिनटं, भूज 2 मिनटं उकळायला, त्याचा भोग बरोबर असायला लागतं, ते योग्य प्रकारे झाकून ठेवायला लागते, कुठेही टाकून चालत नाही, त्याच्यावर माशा बसून चालत नाही, अशी बरीच कारणं आहेत.
त्यामुळे चमचा वाटीने दूध देणं अतिशय चांगलं. द्यायचंच झालं वरचं तर 6 महिन्यानंतर हे चमचावाटीची पण गरज नसते. मुलाला जर तुम्ही कप लावलात किंवा वाटी लावलीत तर ते दूध पिऊ शकतं. अर्थात पहिल्या दिवशी पिणार नाही, पहिल्या दिवशी सांडणार. म्हणून काय करतात बायका, ते सांडतं दूध म्हणून आणि त्याला मुळात ते बोंडासारखं पुढे असल्यामुळे ते सोपं जातं. ते बायकांना दूध देणं सोपं जातं म्हणून बाटल्या वापरतात. बाटलीचा एकच चांगला परिणाम, सोपं जातं. पण बाकीचे बरेचसे बाटलीचे दुष्परिणाम आहेत. तेव्हा चुकूनही वरचं दूध द्यायचं तर बाटलीचं देऊ नये. ह्या बाटलीवरून एक सर लक्षात आलं माझ्या की कुठल्या पोझिशनमध्ये बाळाला दूध पाजवणं चांगलं, म्हणजे झोपून, खांद्यावर घेऊन, असं काही नियम नाही काय. तुम्हाला कन्व्हिनियंट, तुम्हाला जी चांगली वाटते पोझिशन ती घ्यायची. आईला जी सोयीस्कर वाटेल, काही बसून बरेच वेळा सोयीस्कर वाटतं तर जायचं. आता सिझर झाले असेल तर बाईने झोपून दूध द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. आता मगाशी ते 3 वर्षाचा जो प्रश्न विचारला सर मी बाळाला, त्याचं कारण असं म्हटलं जातं की जे बाळ जास्त काळ दूध पितात त्यांचे ओठ मोठे होतात किंवा दात पुढे येतात. शक्यता आहे. पण एकाच वेळेत दूध पियाला तर मोठं होण्याची जरूर नाही. सारखं जर दूध पित असेल तर बरोबर आहे. पण रात्री एकदाच दूध पिऊन मोठे ओठ वगैरे होणार, काही गरज नाही ओढायची. जरा पुढच्या प्रश्नाकडे सर येऊया. आत्ताच्या काळातले काही प्रश्न आहेत. आता मोठा प्रश्न मुलींसमोर, बायकांसमोर जो आहे तो सोडवून राहण्याचा, स्वतःची फिजिक मेंटेन करण्याचा. तर बाळाला स्तनपान करणं किंवा त्यामुळे त्यांचा बांधा काही फरक पडतो? हे फार एकदम चुकीची गोष्ट आहे. काहीही फरक पडत नाही. जेव्हा मूल तुम्ही अंगावरचं बंद होतं तेव्हा नॅचरली ब्रेस्ट साईज नॉर्मलवर येतो आणि सगळं पूर्वीप्रमाणे होतं. पण तुम्ही जर व्यायाम घेतला नाही, याच्यामध्ये स्तनपान करताना व्यायाम घेणं, डायटिक रिस्ट्रिक्शन, उगाच खात बसलात भरपूर नको त्या गोष्टी, तर तुमचं वजन वाढतं. आराम करता तुम्ही त्यावेळेला वजन वाढतं आणि मग निश्चित तुम्ही बेडौल होता. बेडौल होण्याचं कारण हे स्तनपान हे नाही आहे, हे तुमची चुकीची काय म्हणतात जीवनशैली, हे त्याचं कारण आहे. हा एक पुढचा सर महत्त्वाचा मुद्दा होता जो अभ्यास करताना आला की विशिष्ट वयात लग्न केल्यानंतर तुमच्या दुधाच्या ग्रंथी चांगल्या असतात. विशिष्ट वयानंतर पूर्वी 8-9 मुलं होऊन सुद्धा चांगलं 9व्या मुलाला पण दूध चांगलं आई देत होती की पूर्वी. त्यामुळे ती त्यावेळेला 45 वर्षाची होती ना, किंवा 40 वर्षाची होती ना. तिला दूध कमी नव्हतं. असं म्हणा हरकत नाही. अगदी त्यात तो अडसर नाही. म्हणून पहिलं सांगितलं तुमची इच्छा किती आहे. सर अजून एक विषय असा आहे, मगाशी बोलता राहिला, आपण स्तनाग्रांबद्दल बोलत होतो, निपर्सबद्दल बोलत होतो की काही आत दुमडलेले असतात. हे लग्न व्हायच्या आधीच किंवा बाळ व्हायच्या आधीच सुद्धा मुलींना कळू शकतं. कळायला पाहिजे. खरं म्हणजे जर तपासणी केली, गरोदरपणे बाई तपासायला डॉक्टरकडे जाते तेव्हा तिची जर स्तनं बघितली तर ती त्याच वेळेला कळतात. स्तनाग्र आतमध्ये गेलेली आहे ती डॉक्टरला कळू शकतं. आपल्याला नाही कळणार. आपल्यालाही कळू शकतं खरं म्हणजे, काही कठीण नाही. पण डॉक्टरला निश्चित कळायला पाहिजे. आणि ते कळल्यानंतर त्याची सोपी गोष्ट आहे, प्लास्टिकची सिरिंज 50 मिली घ्यायची किंवा 20 मिली घ्यायची, ती उलटी कापायची, ती याच्यावर लावायची आणि दट्ट्याने ओढायचं की ते बोंड बाहेर येतात. दररोज करायचं 5-7 मिनटं किंवा 10 मिनटं, बोंड बाहेर येतात. ही सोपी प्रोसिजर आहे. खरी म्हणजे ही बाई डिलिव्हर व्हायच्या आधी, प्रसूत व्हायच्या आधी ही कळलं आणि त्याची ट्रीटमेंट केली तर काहीच प्रॉब्लेम येऊ नये. पण दुर्दैवाने तसं होत नाही. या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही. त्याला परत कारण तेच अध्यारोप धरलेलं आहे आपण. आता सर मगाचाच प्रश्न कंटिन्यूस करतो की जसं आपण म्हटलं की भरपूर दिवस मुलं दूध पित असतात, मग आयांना नको असतं ते, मग ते बाळाने बंद करण्यासाठी काही नॅचरल प्रक्रिया आहेत? नॅचरल प्रक्रिया हीच की पहिलं जर मूल 15 वेळा दूध पित असेल दिवसामध्ये तर दुसऱ्या दिवशी 12 वेळा आणायचा, तिसऱ्या दिवशी 10 वेळा आणायचा, एक 8 दिवसांनी 6 वेळा आणायचा, नंतर 4 वेळा आणायचं. आणि महिन्याभरामध्ये हे 2 वर येऊ शकतं की मग 1 वर येऊ शकतं आणि 1 वर आलं की 0 वर येऊ शकतं. ह्याला वेगळं काहीही करावं लागत नाही. आईला लपून ठेवावे लागत नाही. आईला चिकटपट्टी लावावी लागत नाही. आईला कडू लावावं लागत नाही बोंडाला. काहीही करावं लागत नाही. फक्त त्या आईची इच्छा पाहिजे. काय इच्छा पाहिजे? खूप रडत असतं ना सर. रडू दे ना. मग असं काय मूल काय रडल्याशिवाय मोठं होत आहे?
नाही म्हणजे काय होतं मग सर, मी हा प्रश्न मी असा मुद्दाम का विचारला सांगतो, चिकटपट्ट्या लावणे, कडू म्हणजे नेलपेंट सुद्धा अहो तुमचं पोरग्याला चिकटपट्टी लावली, नेनपेंट लावला, कडू लावलं ते रडणारच आहे. ते रडणार नाही का? तुमचं मूल आपण सांगणार आहे का आई मी आता मोठा झालो माझं दूध बंद कर? नाही ना सांगणार. तेव्हा जेव्हा कधी तुम्ही बंद करणार तेव्हा हीच प्रक्रिया आहे. बरं आता दुसरं उत्तम उदाहरण देतो. आता हेच जे लोक दूध बंद करायला जे हे अळमतळम करत असतात, हीच बाई तिला दिवस गेले 1.5 वर्षाचं मूल झाल्यानंतर किंवा 1 वर्षानंतर दिवस गेले तर तीच बाई त्या मुलाचं एका दिवसात किंवा 4 दिवसात दूध बंद करते. म्हणजे दुसरं मूल झालं होणार असेल तर मग तेव्हा तुम्हाला दूध बंद करायला प्रॉब्लेम येत नाही. मग आता काय यावा? म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, इच्छा नसेल तर काही होणार नाही. हा जो कार्यक्रम आहे बॅक टू बेसिक, हा अगदी महाराष्ट्रभर किंवा भारतभर बऱ्याच ठिकाणी बघितला जातो, त्याच्या बाहेर बघितला जातो. त्या सगळ्यांना आपण या सगळ्यात सामील करून घ्यायची सुरुवात आपण कोकणातून केली. तर कोकणाविषयी काही मुद्दाम प्रश्न विचारतो की कोकणात विशेषतः बालकांना स्तनपानाविषयी किंवा आईंना काही प्रॉब्लेम कोकण असल्यामुळे येतात. परत एक गोष्ट मगाशी सांगितलं, सगळीकडे जवळजवळ कोकणामध्ये असं काय विशेष काही नाही की आपल्याकडे मुलीचं लग्न लवकर करायचं, मुबाळ व्हायचं, स्तनपान द्यायचं, हे डोक्यात फिट बसलेलं आहे. नाही सर, बायकांचं टेन्शन जे असतं, म्हणजे काही बायकांना घरी काही जात असेल कुठल्या भागात किंवा स्वतःचं टेन्शन असेल किंवा आताच्या बायका काम करणाऱ्या आणि स्वतःच्या हप्ते वगैरे भरणे आणि असे खूप टेन्शन्स असतात, नोकरीचं टेन्शन, त्याचा परिणाम होतो. ऑफकोर्स कुठच्याही तणावाचा आपल्या नेहमीच्या प्रकृतीवर परिणाम होतोच. आता अंगाचं दूध देणं ही एक प्रकृतीच आहे ना, तो प्रकृतीचा भाग आहे त्या बाईच्या. तेव्हा त्याच टेन्शनचा तणावाचा परिणाम त्या बाईच्या दूध सुटण्यावर होणार, दूध देण्याच्या प्रक्रियेवर होणार, 100% होणार नाही का? म्हणून त्या प्रसूत बाईला जास्तीत जास्त चांगल्या वातावरणात ठेवणं, तिची डिलिव्हरी झाली की चांगलं वातावरण ठेवणं, तिच्याशी चांगल्या प्रकारे वागणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच कारणासाठी मुलीला बरेच वेळेला पहिल्या डिलिव्हरीनंतर माहेरी पाठवतात. आता सासरीचा विषय निघाला म्हणजे सगळं वेगळा विषय आहे की हे स्तनपानाविषयी असो की एकदा बाई प्रेग्नंट झाली की बाळ जन्माला आलं, त्यानंतर थोडं वाढलं, इथपर्यंत सगळ्यामध्ये खूप सल्ले, खूप पुस्तकं आणि काय काय भरपूर व्हिडिओ सगळे बायकांसाठी येतात. पुरुषांसाठी काय आहे कसं त्या नवऱ्यांनी काही त्यांना काही काउन्सिल? एक लक्षात ठेवा, भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. आजही अजूनही तेच आहे. फार बदल नाही आहे. म्हणजे लोक म्हणतात शिक्षणामुळे बदल झाला आहे वगैरे, माझ्या दृष्टीने बदल झालेला नाही. तर बेसिक कन्सेप्ट काय आहे, ह्याच्यातली कल्पना काय आहे की मूल हे आई वडील दोघांचं असतं. आता काय आहे, वडील स्तनपान देऊ शकत नाहीत, ॲक्सेप्टेड, पण त्या बाजूने ज्या बाकीच्या गोष्टी असतात त्या ते करू शकतात ना. तिला जास्तीत जास्त तणावमुक्त ठेवणं, तिचं अन्न, तिला नीट आहार तिला मिळतोय की नाही पाहणं, तिला विश्रांती मिळते की नाही पाहणं, मुलाला मधून घेणं, तो झोपत नसेल तर आपण घेणं, हा निश्चित तो वडील करू शकतात. पण आपल्याकडे काय आहे की जनरली असं सांगितलं तुम्हाला त्यातलं काय कळत नाही, तुम्ही हात लावू नका. म्हणजे काय झालं आता, आणि शेवटी जबाबदारी कोणालाच नको असते. परस्पर जर होत आहे एखादी गोष्ट तर आम्ही कशा हात लावणार होतो. आणि पुरुषी सर असं म्हणतात रडते बघते बाळ, म्हणजे आमचं काहीच नाही. खरं तसं नाही आहे, ती दोघांची जबाबदारी आहे आणि ती दोघांनी जबाबदाऱ्या त्या वाटून घ्यायच्या असतात. खरं म्हणजे लग्न म्हणजे तेच आहे. लग्न म्हणजे काय शेवटी इथून पुढे सगळं तुम्ही एकत्र करायचं आहे, काही तडजोडी करायच्या आहेत, काही कामांची विभागणी करायची आहे, संवाद करायचा आणि जीवन जगायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या संदर्भातले अनेक प्रश्न पडलेले असतील, अजून काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील, काही शंका असतील, तर सरांनी या संदर्भातलं डिटेल असं एक पुस्तक लिहिलेलं आहे. काही दिवसात ते आता प्रकाशित होईल आणि तुमच्यासमोर येईल. तोपर्यंत काही शंका असतील तर प्रबोधिनी सरांचा दवाखाना रत्नागिरीमध्ये आहे, नाही मला फोन करून विचारू शकता. अगदी तुम्ही फोनही करू शकता सरांना. याच्याबरोबर आम्ही सरांचा फोन नंबर तुम्हाला आवश्यक असेल तर जोडून देऊ. सर, या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. तर मंडळी, आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.
तुम्हाला खरं तर आश्चर्य वाटलं असेल किंवा विशेषही वाटलं असेल की अशा वेगळ्या विषयाला घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलो आहे. पण आम्हाला असे अत्यंत साधे वाटणारे, बेसिक प्रश्न पाडणारे, आपल्या जगण्याशी निगडीत असणारे विषय तुमच्यासमोर घेऊन यायचे. आजचा विषय तुम्हाला कसा वाटला? असे अनेक विषय तुम्हाला बघायचे आहेत का, ऐकायचे आहेत का, हे तुम्ही कुठले आहेत ऐकायचे हे कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटू नवीन भागात. बॅक टू बेसिक, जो मुदातच. धन्यवाद.